सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. इकॉनॉमीमध्ये एवढे कॉन्सेप्ट आहे ज्याची काही मर्यादा नाही, परंतु ते केले नाही तर तुम्हाला सांगतो परीक्षा काढणं थोडंसं कठीण होते है ना. कधी कधी इंटरव्ह्यू मध्ये विचारतात ना, बेसिक प्रश्न येत नाही ना, पुट्टे भसम होतात ना, मग म्हणतात बाबा मी उत्तर सगळे दिलं होतो पण मला मार्कच नाही पडले. अब तर काही बी उत्तर द्या तर जमन का नाही ना. हा, तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे. म्हणून त्यातला हा कॉन्सेप्ट काय, भांडवल, कॅपिटल है ना. दोन अर्थाने आहे. याले भांडवल चांगलं करता येते, याचं तू फालतूचं भांडवल करू नको ना, दोघात झगडा लावू नको, आहे की नाही, है ना. आपण थोडस इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट न पाहूया. इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर भांडवल हा बेस आहे, हा फाउंडेशन आहे, कोर पार्ट आहे. विदाउट कॅपिटल देर इज नो इकॉनॉमी. द मॉडर्न इकॉनॉमिक बेस इज अ कॅपिटल. मॉडर्न इकॉनॉमीचा जर बेस असेल तर तो कॅपिटलच आहे, भांडवलच आहे. हा कोर पार्ट आहे आधुनिक अर्थव्यवस्थेचा, बाजार अर्थव्यवस्थेचा. बाजार अर्थव्यवस्था ही व्यवसायावर आधारित आहे, है ना, बरोबर आहे, बिझनेसवर आधारित आहे. अँड व्हॉट इज द कोर आस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसचे कोर आस्पेक्ट काय, तर देर आर 3 कोर आस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. 3 P. Production, and to enhance the quality, productivity, and through this profit, नफा कमवायचा आहे. दॅट इज द अल्टिमेट एम, अल्टिमेट गोल, है ना. म्हणजे एखाद्या बिझनेसमॅन नाही मला प्रॉफिट नाही आला तरी चालेल, बर्बाद झालं, लोक खुश झाले पाहिजे, हे तर सांगायची गोष्ट. ब्रँड बनवाले अल्टिमेट तर प्रॉफिटच पाहिजे, कोणी कमी घेईन कोणी जास्त, पण प्रॉफिट पाहिजे, बरोबर आहे, राईट. सो दीज आर द कोर आस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस. मग याच्यासाठी लागतंय काय, तर याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात, ज्या इनपुट लागतात, ज्या इन्व्हेस्टमेंट आस्पेक्ट लागतात, त्याला आपण काय म्हणतो, भांडवल. तर भांडवल अशी मत्ता आहे, असा ऍसेट आहे की ते गुंतवल्यावर त्यापासून उत्पादन होईल, उत्पादनामध्ये वृद्धी पण होईल, उत्पादन दर्जेदार होईल, आणि त्यापासून निरंतर इन्क्रिमेंटल लेवलवर प्रॉफिट सातत्याने मिळत राहील. असं जे काय असेल त्याला काय म्हणू, भांडवल, त्याला काय म्हणू, कॅपिटल. क्लिअर, ओके, क्लिअर. तुम्हाला दिसतात नाही ते पैसे बी दिसतात ना, फॅक्टरी बी दिसते ना, बिलकुल. तर मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघूया, फॅक्टरी बी दिसते ना, पैसे म्हणजे काय, तर फॅक्टरी दिसते ते का हो, फिजिकल ऍसेट, स्थिर मालमत्ता. आणि जे पैसे दिसले ते का हो, फायनान्शियल ऍसेट. तुमच्याजवळ फॅक्टरी आहे, मस्तपैकी मशीन लागली आहे, कशानं घेतली रे भाऊ, तर फायनान्शियल ऍसेट. आणि सगळा पैसा आहे, माझ्याजवळ पैसा आहे, मी आता प्रोडक्शन करेन, अबे पण जमीनच नाही ना, फिजिकल ऍसेट. आणि एखाद्याकडे फॅक्टरी आहे, लँड आहे, रॉ मटेरियल आहे, पैसे बी आहे, आता मी प्रोडक्शन करेन, अबे तर माणसं, ह्युमन ऍसेट, बरोबर आहे, ह्युमन ऍसेट. सो ऑल दिस थ्री आर दी कोर फॅक्टर्स or the called as integrated components of capital. कॅपिटल या 3 शिवाय होऊ शकत नाही. जो बिझनेस वापरतो कशासाठी, फंडिंग द बिझनेस ऑपरेशन्स, व्यवसायाचं कार्यनिधी करायसाठी, इन्कम जनरेशन, उत्पन्नाची निर्मिती करायसाठी, अँड ड्राईव्ह द ग्रोथ, त्याच्या बिझनेसचा विकास होण्यासाठी. गेटिंग द पॉइंट. म्हणून 3P, प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिट. क्लिअर, ओके, ठीक आहे. आता आपण काय करूया, ह्या 2 गोष्टी बघूया. पहिल्यांदा फिजिकल ऍसेट काय होतं आणि फायनान्शियल ऍसेट, कंपॅरेटिव्ह आस्पेक्ट मध्ये आपण बघूया. बघा, फिजिकल ऍसेट म्हणजे टँजिबल मॅनमेड ऍसेट. काय आहे, टँजिबल मॅनमेड. टँजिबल म्हणजे मूर्त, डोळ्यांना दिसते, टकमक, हात लावू शकतो. फॅक्टरी हात लावता येते, फॅक्टरीला हात लावता येते, असा. अरे तसं नाही, काय हे करत आहे का, है ना, फॅक्टरी हो, माणूस नो, गळे मिळाले. हा, तर टँजिबल आहे, मॅनमेड आहे, माणसानं बनवलाय, फॅक्टरी वगैरे, दुकान बघा, बिल्डिंग बघा, ते है ना. तर ह्या काय झाल्या, फिजिकल ऍसेट्स.
फायनान्शियल ऍसेट मध्ये काय, आर्थिक मालमत्ता आहे, संसाधन आहे, इकॉनॉमिक ऍसेट्स आहे, रिसोर्सेस आहे. हे टँजिबल असेल, कॅश हात लावू शकतो, पण काही हातच नाही लावू शकत. इक्विटी, लोन, 3 मार्ग. तुम्हाला किती मार्ग दिसतील? 3 मार्ग, 3 मोड दिसतील तुम्हाला फायनान्शियल ऍसेटचे. बरोबर आहे, राईट. आता लक्षात घ्या की तुमच्याकडे हे कसं येईल रे बाबा, फॅक्टरी, बिल्डिंग, लँड. तर जोपर्यंत तुमच्याकडे फायनान्शियल ऍसेट नाही, तुमचं फिजिकल ऍसेट होऊ शकत नाही. विदाउट फायनान्शियल ऍसेट you cannot create the physical asset. Therefore, it is a very core of the capital. Without it, nothing can be happen. It enable, it push, it enhance the qualities of the physical asset. It is not only enhancing the quality or pushing the physical asset, it also pushing the great asset called as a human asset. बरोबर आहे. ह्युमन ऍसेट त्याला वृद्धिंगत करू शकतो, वाढवू शकतो. कारण की याने जर भरपूर म्हटलं बाबा मला एकदम टॉपचा इंजिनियर पाहिजे, खतरनाक टॉपचा इंजिनियर म्हणा मला 1 करोड पाहिजे, याने म्हणलं देतो, तर तो त्याचा झाला. बरोबर आहे. म्हणजेच काय, ह्युमन कॅपिटल. हे कोण वृद्धिंगत करतं, कोण डेव्हलप करतं, आर्थिक मालमत्ता डेव्हलप करते. क्लिअर, ओके. आता इथे लक्षात घ्या की वन ऑफ द की फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन आहे फिजिकल ऍसेट. म्हणजे लँड आहे, लेबर आहे. बरोबर आहे, लँड आहे, लेबर आहे. हे जो 2 फॅक्टर आहे याच्यात फिजिकल ऍसेट सुद्धा म्हणजे बिल्डिंग ते पण आपल्याला इथे दिसून येते. इट इज वन ऑफ द है ना इम्पॉर्टंट फॅक्टर्स. ते मानव भांडवल आणि स्थिर भांडवल यांच्यात आर्थिक मूल्यात परिवर्तनीयता करण्यास आवश्यक आहे. इसेन्शियल टू कन्वर्ट द ह्युमन अँड फिजिकल कॅपिटल इन टू द इकॉनॉमिक व्हॅल्यू. है ना, हायएस्ट व्हॅल्यू याची वाढू शकते, चांगला माणूस घेता येते, चांगली फॅक्टरी बनवता येते, त्याचं मूल्य वाढवता येते. ते कशाच्या आधारावर, आर्थिक याच्यावर. क्लिअर. आता फिजिकल ऍसेटचा प्रॉब्लेम काय आहे, फिजिकल ऍसेट ऑलवेज बिंग डेप्रिशिएटेड. फिजिकल ऍसेट ऑलवेज बिंग डेप्रिशिएटेड. उदाहरणार्थ फॅक्टरी घ्या, तर फॅक्टरी हळूहळू जुनी होईल, बिल्डिंग जुनी होईल. बरोबर आहे. तिथले मशीन घ्या, मशीन हळूहळू विअर अँड टिअर होते, सोबत मॉडर्नायझेशन होत असते, पण त्या आता जुन्या मशीन झाल्या तर आउटडेटेड होतात. त्यामुळे डेप्रिसिएशन इज अ मेजर इश्यू ऑफ द फिजिकल ऍसेट. मग हे डेप्रिसिएशनला कोप अप करायसाठी कोणता आहे बघा, फायनान्शियल ऍसेट शिवाय काही होऊ शकत नाही. क्लिअर, राईट. तो बाजार मूल्य. आता फायनान्शियल ऍसेट कसं फिक्स करायचं, मग याचं डेप्रिसिएशन होतं, पण फायनान्शियल ऍसेटचं डेप्रिसिएशन होतं का, तर बघूया. बाजार मूल्य हे बाजाराच्या यामधून अपेक्षित महसूल आणि धोके यावर आधारित असते. व्हॉट इज मार्केट व्हॅल्यू ऑफ अ फायनान्शियल ऍसेट? मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनान्शियल ऍसेट इज नॉट अबाउट द डेप्रिसिएशन. त्याच्या मूल्यामध्ये घसारा होणार असं नाही आहे. ती तत्कालीन परिस्थिती कशी आहे, व्हॉट आर द रिस्क फॅक्टर काय आहे, त्याच्या आधारावर त्याचं बाजार मूल्य राहील. तुम्ही बघितलं ना, शेअर हे चढते उतरते रे बाबा, चढते है ना. आज म्हणलो बाजार मंद आहे, आज बाजार गंद आहे, असं काहीतरी बोलतो ना आपण. हा मस्त बाजार झाला बाबा, हा बोगस बाजार झाला असं म्हणतो ना. इथे शेअरची व्हॅल्यू डाऊन झाली, इथे शेअरची व्हॅल्यू वाढली. हे तत्कालीन परिस्थितीवर आहे. एखादी वॉर झाला, पडला शेअर, है ना. एखादी पॉलिसी छान डिक्लेअर केली, वाढला शेअर. तर हे कसं आहे, त्या वेळेसची मार्केट कंडिशन काय त्याच्यावर असतं. त्यामुळे डेप्रिसिएशन असा काही कॉन्सेप्ट इथे लागू होत नाही. अँड देअरफॉर द फायनान्शियल ऍसेट इज अ बॅकबोन ऑफ अ होल कॅपिटल. सर्व कॅपिटलचा बॅकबोन आपल्याला दिसून येतो. क्लिअर. आता आपण बघूया भांडवल जे आहे त्याचं क्लासिफिकेशन, जे आपल्याला ॲडम स्मिथ भाऊ आपला दिसतो. यस, ॲडम स्मिथ भाऊने वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामध्ये 2 प्रकारचं क्लासिफिकेशन केलं. तर ते महत्वाचं आहे म्हणून मी इथे घेतलं, है ना. काय म्हटलंय, भांडवल 2 प्रकारचं आहे, फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. कुठलाही बिझनेस कराल, कुठलाही धंदा करायचा, कुठलाही प्रोडक्शन करायचं, तर त्यासाठी फिक्स कॅपिटल, स्थिर भांडवल आणि वर्किंग कॅपिटल असणं आवश्यक आहे. आता फिक्स कॅपिटल कसं असते, लॉंग टर्म कॅपिटल असते. फिक्स कॅपिटल म्हणजे उदाहरणार्थ
कारखाना आहे, इमारत आहे, यंत्रसामुग्री आहे, त्याच्यासाठी खर्च अमाप लागतो. एक कारखाना बनवायचा आहे. आता कारखान्यासाठी या बिल्डिंगाने हे ते बनत आहे खूप सारा मशीन तर ते करोड अब्जोचे होऊन जाते है ना. 500 करोड 1000 करोड होऊन जाते, होते की नाही. आता एवढे जे पैसे आहेत ते लगेच देणं होते का? शक्य नाही. त्यामुळे इथलं भांडवल जे डेव्हलप केलं असेल, म्हणजे इथे लोन घेतलं असेल ते 20 वर्षासाठी वगैरे घेतलं असेल, बरोबर आहे, 10 वर्ष 20 वर्ष. इथे मात्र वर्किंग कॅपिटल, वर्किंग म्हणजे काम करायसाठीचं कॅपिटल. रोजमर्राचं काम करायचं आहे, डेली काम करायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे, रॉ मटेरियल घ्यायचं आहे, ट्रान्सपोर्टिंगसाठी लागते, दुकान सुरू करायसाठी लागते, रोजचा खर्च आहे. हा रोजचा जो खर्च आहे त्याच्यासाठी आपल्याला 10 वर्षासाठी घ्यायची गरज नाही. कारण आता रॉ मटेरियल विकत घेतला, त्याचं प्रोडक्शन झालं की विकलं की प्रॉफिट वर्षभरात संपलं. त्यामुळे एकाच वर्षापर्यंतच आपण सहसा लोन जेव्हा घेतल्या जातं त्याला म्हणतो शॉर्ट टर्म कॅपिटल. हे वर्किंग कॅपिटल आहे ना. यामध्ये कच्चा माल आहे, वेजेस आहे, रेंट आहे, फ्युल आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. क्लिअर? ओके, ठीक आहे, राईट. आता बघा, फिक्स कॅपिटल जे आहे म्हणजे एखादी तुम्ही फॅक्टरी बनवली है ना, बिल्डिंग बनवली. आता ते बनवल्यावर दुसऱ्या वर्षी वाटलं यार बिल्डिंग जमली नाही, पाडून टाकतो, इथून ह्या जागेवर बरोबर नाही, इथून हलवून टाकतो. जमते का? नाही. एक बिल्डिंग बनवली आहे, एक फॅक्टरी बनवली आहे, करोडो रुपया लागला आहे आणि आता डिस्मॅन्टल करणं सोपं नाही. पण आता रॉ मटेरियल आणलंय आणि असं वाटलं यार चुकला बाबा, रॉ मटेरियल बदलवून घ्यावा. बदलवू शकते, थोडा लॉस होईल पण बदलू. इथला लॉस बिअरेबल आहे का? नाही. इथली इमारत दुसरीकडे हलवू शकतो का? नाही. म्हणजेच गुंतवणूक एकदा केला तर तो परत काढता येत नाही, किंवा इतर ठिकाणी सुद्धा वळती करता येत नाही. कॅनॉट विड्रॉल ऑर मूव्ह एनिव्हेअर, कुठंच नेता येत नाही, कुठं डायव्हर्ट करता येत नाही. इथे मात्र निधी रोख स्वरूपात निरंतर पुनर्प्राप्ती होते आणि पुनर्गुंतवणूक करणे शक्य आहे. रॉ मटेरियल घेतला, बिलकुल 3-4 महिन्यामध्ये त्याचं प्रोडक्शन झालं, उत्पादन झालं, प्रॉफिट झाला, पुनर्प्राप्ती, पुन्हा रॉ मटेरियल, पुन्हा सायकल सुरू आहे, कंटिन्युअसली रिकवर्ड. आणि तो रिइन्व्हेस्ट करतो. प्रॉफिट आला, अजून जास्त प्रॉफिट आला पाहिजे म्हणून तो रिइन्व्हेस्ट करू शकतो, बरोबर आहे. तर वर्किंग कॅपिटलची ब्युटी काय आहे? तो निरंतर सायक्लिक याच्यात चालत राहतो, निरंतर सायकल सारखा चालतो. हा चालतो का? हा नाही चालतो. एकदा फिक्स झाला की झाला. पण हा जो आहे फिक्स झाला की झाला, पण हा जो तयार करतोय तो काय तयार करतो? लॉंग टर्म साठी एक ॲसेट तयार करतो. लॉंग टर्म साठी एकदा फॅक्टरी बनली की माणूस म्हणते आता चिंता नाही, आता प्रोडक्शनच करायचं आहे. आणि म्हणून इट इज कॉल्ड ॲज अ रिअल कॅपिटल, वास्तविक भांडवल आहे. विदाउट अ रिअल कॅपिटल यू कॅन नॉट रन द बिझनेस, है ना. आणि हा भौतिक कॅपिटल आहे, फिजिकल कॅपिटल आहे. प्रत्यक्षात तो व्हिज्युअलाइज होतो, निरंतर तो आपल्या दृष्टीसमोर दिसत राहतो. इथे सर्क्युलेट होत आहे म्हणून याला फिरते भांडवल, सर्क्युलेटिंग कॅपिटल किंवा रिव्हॉल्विंग परिक्रामी भांडवल म्हणतात. आणि चालू म्हणजे चालू नाही, हा चालू म्हणजे दरवर्षी आता या रॉ मटेरियल बोलवला, प्रोडक्शन झालं, प्रॉफिट झाला, पुन्हा रॉ मटेरियल बोलवला, त्याच पैशानं थोडासा प्रॉफिट काढून ठेवला, बाकीचा बोलवला, थोडासा प्रॉफिट काढला, बाकीचा बोलवला, निरंतर चालू राहते. म्हणून याला करंट कॅपिटल, याला नॉन करंट कॅपिटल सुद्धा म्हणतात. याला नॉन करंट कॅपिटल सुद्धा म्हणतात. क्लिअर? ओके, ठीक आहे, लक्षात राहील ॲडम स्मिथ भाऊ. आता आपण बघूया, ह्या दोघांची सांगड लावूया. फिजिकल ऍसेट बघितला आपण, फायनान्शियल ऍसेट बघितला आपण, ह्या दोघांची सांगड बसूया. ह्या दोघांची सांगड जे बसवायची आहे म्हणजे अल्टिमेटली आपल्याला फिजिकल ऍसेट डेव्हलप करायला किंवा रिव्हॉल्विंग ऍसेट डेव्हलप करायला, खेळतर भांडवल डेव्हलप करायला फायनान्शियल नीड लागतेच. म्हणजे फायनान्शियल ऍसेट लागतंच, फायनान्शियल कॅपिटल लागतं. मग त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये दोघांचं काय समीकरण? ते म्हणजे आहे टर्म कॅपिटल. ते म्हणजे काय? टर्म कॅपिटल. आता पाहिलं आपण, फिक्स कॅपिटल जर डेव्हलप करायचं असेल तर लॉंग टर्म कॅपिटल म्हणतो, आणि रोजचा आपल्याला खर्च करायचा तर शॉर्ट टर्म कॅपिटल म्हणतो. आता या दोघांना आपण सहज 2 वर्गीकरण आमच्या ॲडम स्मिथ भाऊनं केलं. आता याच्या व्यतिरिक्त पूर्णपणे क्लासिफिकेशन इथे पाहून घेऊया. काय आहे? पहिलं बघा, मुदत भांडवल, ड्युरेशन दिलेला आहे, कशासाठी? पर्पज इन द बिझनेस, आणि सोर्सेस काय आहे, है ना. हे याच्यासाठी की हे तुम्हाला विचारतात, एकदम सोपा प्रश्न असतो पण बरेच वेळा आपण चुकतो. त्यासाठी बघा, दीर्घ मुदत आहे, मध्यम मुदत आहे आणि लघु मुदत आहे.
है ना. लॉंग टर्म, मिडियम टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल. दीर्घ म्हटलं तर 5 किंवा 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक. मध्यम म्हटलं तर 2 ते 5, कधी 1 ते 5, कधी 1 ते 3 पण म्हटलं जातं. आणि लघु म्हटलं तर 1 वर्षापेक्षा कमी, कधी 1.5 वर्षापेक्षा कमी पण पकडलं जातं. ओके, ठीक आहे. पर्पज बघूया. लॉंग टर्म जो आहे तो फिक्स कॅपिटल जनरेट करतो. आपण ऍडम स्मिथ भाऊच्या याच्यात पाहिलं, बरोबर आहे. खेळत्या भांडवलाचं काय बघा, खूप महत्वाचं आहे. आपण तिथे खेळते भांडवल पाहिलं, पण खेळत्या भांडवलाचा जर कायम भाग असेल, है ना, परमनंट पार्ट असेल तर तो थोडासा महाग होतो, त्याच्यासाठी जास्त खर्च लागतो, है ना. से एक्झाम्पल ट्रक घ्यायचा आहे ना, ट्रकची चेन घ्यायची आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त खर्च पडू शकतो, म्हणून तो दीर्घ याच्यामध्ये जातो. ठीक आहे. आता बघा दुसरं आहे मध्यम मुदत. मग हा बघू इम्पॉर्टंट सोर्स. मध्यम मुदतीमध्ये इमारतीचे नूतनीकरण, बिल्डिंग रिनोव्हेशन, यंत्राचे आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन ऑफ द मशिनरी, आणि जाहिरातीवरील खूप जास्त खर्च असेल तर हेवी एक्सपेंडिचर. पूर्ण भारतात ऍडव्हर्टाईज केल्या आहेत, लॅक्मेची ऍडव्हर्टाईज चालूच आहे, हेवी खर्च आहे. तर असा जो आहे तो कुठे येईल, मीडियम टर्म मध्ये येईल. लक्षात आलं का? सहज लक्षात घ्या की कुठल्या पर्पज साठी. ठीक आहे. बिल्डिंग रिनोव्हेशन, मॉडर्नायझेशन मशिनरी आणि हेवी एक्सपेंडिचर ऑन द ऍडव्हर्टाइजमेंट, हा कशा आहे, मध्यम मुदतीमध्ये. आता दीर्घ मुदत आणि मध्यम मुदत यांच्यासाठी सोर्स काय आहे, तर शेअर इश्यू हा पण असतो. त्यानंतर डिबेंचर इश्यू, कर्ज रोखे वितरण, हा पण असतो. तिसरा आहे लोन फ्रॉम द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर जेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून लोन घेतो तर सहसा कुठे घेतो आपण, दीर्घ मुदतीचा. पण कधी कधी आपण बँकेकडून पण घेतो. तर मध्यम मुदतीसाठी आपण सहसा बँकेकडून घेतो आणि दीर्घ मुदतीसाठी सहसा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधून घेतो. जसे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक आहे, तर त्याच्यातून मधून आपण लॉंग टर्म घेणार, पण रेग्युलर बँकेमधून मिडियम टर्म हा बिझनेस घेईल. ठीक आहे. आता लघुच्या याच्यात जर बघितलं तर पर्पज काय आहे, चालू भांडवलीचा वित्त पुरवठा, है ना. कारण जे रॉ मटेरियल वगैरे, लँड नाही, लेबर वेजेस आहेत, त्याच्यानंतर आपलं रॉ मटेरियल आहे वगैरे, त्याच्यासाठी फ्युल वगैरे. दैनिक खर्च आहे, डेली एक्सपेंडिचर आहे, इटूक पिटूक साफसफाई जे काय असेल, डेली एक्सपेंडिचर जे आहे त्याच्यासाठी, ऑफिस चालवायचं आहे त्याच्यासाठी जो असेल, त्याच्यासाठी कुठलं घेणार कर्ज, 1 वर्षापेक्षा कमी म्हणजे अल्प याचं, तो कोण देईल, बँक मधून घेईल. व्यापारी पत्र, ट्रेड क्रेडिट घेता. ट्रेड क्रेडिट म्हणजे कसं आहे की इन जनरल तो म्हणतो की उसनवारीवर दे बा, तो म्हणतो मी कच्चा माल घेतो 100 रुपयाचा, बस प्रोडक्शन झालं, मी हप्त्याभरात तुला वापस करेन. तर टर्म क्रेडिट, एका हप्त्यानं. ट्रेड क्रेडिट मी एका हप्त्यानं तुम्हाला वापस करेन बा. तर ट्रेडिंग साठी घेतलेलं क्रेडिट गॅप राहते. कधी कधी तो काय म्हणताय की बाबा मी टप्प्याटप्प्याने देतो, तर इन्स्टॉलमेंटवर टप्प्याटप्प्याने देतो. इथे काय म्हणते, तो मी 1 महिन्याने देईल, 1 मंथ. जेव्हा त्याने म्हणलं मी 1 महिन्याने देईन रे बा, तर ट्रेड क्रेडिट. आणि त्यानं म्हणलं की मी 1 महिन्याने देईन, पण दर आठवड्याला देईल, विकली देईन रे बा, म्हणजे इन्स्टॉलमेंट. हे याच्यासाठी की खेळतं भांडवल राहिलं पाहिजे निरंतर, आणि त्याच्यासाठी तो अशा प्रकारचे मोड वापरतो. इम्पॉर्टंट सोर्स ते आहेत. हे पाठ करून घ्यायचे, कारण की असे प्रश्न सोपे विचारले जातात आणि मग अडचण आपल्याला येते. क्लिअर? हा समजला? काही अडचण नाही. चला, अभ्यास करताय म्हणून अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.